तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कापूस पीक हे आपलं जवळपास 4.5 ते 5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे मित्रांनो. आणि आता पोळ्याची जी आमोशा आहे, या आमोशाला आपल्याला चौथी फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आमोशेच्या पिरियडमध्ये जे पतंग आहे ते फुलांमध्ये अंडी घालतात मित्रांनो. म्हणून आपल्याला आता ही फवारणी. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता कापूस पीक हे आपले जवळपास 4.5 ते 5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे मित्रांनो. आणि आता जी पोळ्याची जी आमोशा आहे, या आमोशाला आपल्याला चौथी फवारणी ही करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण आता फुलं लागलेलं आहे मित्रांनो, पात्याची संख्या पण चांगली आहे. आणि आता या फुलांमध्ये जे पतंग आहे ते अंडी घालतात आणि तिथून बोंडअळीचा आपल्याला प्रादुर्भाव जास्त होतो मित्रांनो. तर आता थ्रिप्स असेल किंवा बोंडअळी असेल, या दोन ज्या रस शोषक किडी आहे, या किडींसाठी मी तुम्हाला औषधं सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. सोबतच्या बेलकांचे घंटलेसुद्धा प्रेस करा. तर मित्रांनो, आपला थ्रिप्ससाठी जे औषध घ्यायचे ते घ्यायचे पोलिस मित्रांनो, किंवा पोलिसच्या जागेवर आपण ॲडमायर रिजंट आणि एंट्रोकॉलची सुद्धा फवारणी करू शकतो. चांगला रिझल्ट त्या औषधाचा पण आहे. त्यानंतर आपल्याला प्रोपेक्स सुपर घ्यायचं आहे बोंडअळीसाठी. तर मित्रांनो, प्रोपेक्स सुपर हे प्रतिपंप 40 ml आपल्याला घ्यायचे. काही शेतकरी रिझल्ट येण्यासाठी हे प्रमाण ml मध्ये वाढवतात मित्रांनो. आणि आपल्या कापूस पिकाला असा कडकपणा येतो मित्रांनो. कडकपणा आल्यामुळे आपल्या झाडाची ग्रोथ थांबते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला 40 ml प्रतिपंप घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही एका प्रकारचं टॉनिक आपण घेऊ शकतो, किंवा 1,00,000 ppmचं नीम अर्क आपण घेऊ शकतो, नीम ऑइल आपण घेऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला प्रतिपंप 40 ml, यापेक्षा जास्त आपलं प्रमाण वाढवायचं नाही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं कापूस पीक हे जवळपास 4.5 ते 5 फुटापर्यंत हाईट झालेली मित्रांनो. पात्यांची संख्या पण चांगली आहे, फुलांची संख्या पण चांगली वाढलेली आहे मित्रांनो. आणि बोंडांची संख्या जवळपास 15 ते 20 प्रति झाडाला झालेली आहे. आणि आता या पिरियडमध्ये आपल्याला चौथी फवारणी करणं हे गरजेचं आहे. कारण हे जे मधलं जे अंतर आहे हे मिळालं जर मित्रांनो, तर गरमाटामुळे पातीगळ होते मित्रांनो आणि आपला वाढ थांबवायची आहे. तर आपण या पद्धतीने शेंडा खोळू शकता, किंवा चमत्कार नावाचं औषध जे आहे ते प्रतिपंप 25 ml आपण घेऊ शकतो मित्रांनो.